श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, शेवटच्या गुरुवारी प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न उभा आहे की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे, मग त्या दिवशी महालक्ष्मी व्रताची उद्यापन करायचे का, पूजा करायची का, नैवेद्य दाखवायचा का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेतच, मी देणार आहे. परंतु त्यापूर्वी मला एवढंच सांगायचं आहे की त्याच दिवशी व्रताचे उद्यापन आपण करायचे आहे. दुपारनंतर पूजा करून संध्याकाळी उद्यापन करण्यास काहीही हरकत नाही. यामध्ये वाईट होण्यासारखे काहीच नाही, बाधा कसलीही नाही. आणि कोणीतरी उगाचच मनामध्ये असे प्रश्न निर्माण करून गैरसमजूतही समाजामध्ये पसरवू नये. कारण की मला सांगा, प्रत्येक मराठी महिन्यात सर्व तिथी असतातच. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष आणि प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत कृष्ण पक्ष, अशा या तिथी येत असतात. 11 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा होईल तशी मार्गशीर्ष अमावस्याही आहे. अमावस्या चांगली नसते, वाईटच असते असं काहीही नाही आहे. गेल्या 2-3 वर्षापासून पाहतोय की मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत उद्यापन नेमके अमावस्येच्या दिवशीच आले आहे. की सर्व महिला मग काय करतात, त्या दिवशी पूजाच करत नाहीत का, तर अमावस्या आहे म्हणून. ती सुद्धा त्या महिन्यातली एक तिथी आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. एक लक्षात घ्या की दिवाळीतील लक्ष्मीपूजन हे अमावस्येलाच असते की नाही. मग लक्ष्मीपूजनाच्या वेळी अमावस्या काळात दिलेली असते, तेव्हा ती करतोच की नाही आपण. त्याच दिवशी त्याच वेळेत आपण लक्ष्मीपूजन करतो, बरोबर. मग आता महालक्ष्मी व्रत उद्यापन जर अमावस्येच्या दिवशी आले तर बिघडले कुठे? त्या महालक्ष्मीचं पूजन जर आपण करू शकतो तर महालक्ष्मी व्रताचं सुद्धा आपण उद्यापन करूच शकतो ना, कारण तीही महालक्ष्मी आहेच. आणि कोणतीही महालक्ष्मी ही एकच आहे. जर त्या महालक्ष्मीला अमावस्येला पूजा केलेली चालते तर या महालक्ष्मी व्रताला सुद्धा उद्यापन केलेलं चालूच शकतं. मला असं वाटतं की हे बघा, मी काही माझ्या मनाने हे सांगणार नाही आहे, परंतु हे सगळं शास्त्राच्या आधारावरतीच आहे. कोणत्याही चांगल्या गोष्टीचा प्रसार करणं ही नैतिक जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. त्यामुळे कोणतेही गैरसमज करून न घेता, गोंधळून न जाता, ज्या दिवशी उद्यापन आहे त्याच दिवशी ते करणे अगदी योग्य आहे, जरी अमावस्या असली तरीसुद्धा. मला एक सांगा, एखाद्याचा जन्म जर अमावस्येला झाला तर त्याला आपण फेकून देतो का हो? नाही. आपण त्याला जीवापाड जपतोच ना, त्याचं संगोपन करतोच ना. मग असं आहे का की आता आज अमावस्या आहे, मी उद्या जन्म घेईन, असं होतं का? असं नाही होत. ज्या दिवशी ज्याचा जन्म आहे त्या दिवशीच तो होणार. मग अशा वेळेला आपण जर ते एक मान्य करू शकतो तर हेही मान्य करायलाच हवं ना. आणि पावसाला जर आपण असं म्हटलं की आता आज नको रे बाबा पडू, उद्या पड, तर तो पाऊस पडायचा थोडीच थांबणार आहे. त्यामुळे सर्व गोष्टी ह्या आपल्या हातात नाही. आणि म्हणून ज्या दिवशी जे आहे ते अगदी निसंकोचपणे तुम्ही करा, काहीही हरकत नाही. महालक्ष्मी व्रत उद्यापन हे 26 डिसेंबरला गेल्या वेळेस होतं, यावेळेला ते 11 जानेवारीला आहे. म्हणूनच म्हटलं की पूजा आणि उद्यापन आपण जरूर करू शकता, त्याच्यामध्ये काहीही गैर नाही. कोणतेही मनामध्ये विकल्प न आणता आपण आपल्या महालक्ष्मीची पूजा अगदी यथासांग करून व्रत उद्यापनसुद्धा यथासांग करू शकतो. श्री स्वामी समर्थ. आज एक विशेष सूचना याच व्हिडिओच्या माध्यमातून मी करते आहे. यापुढे मी स्वामी भक्तांचे जे ज्वलंत अनुभव असतील ते मी याच्यापुढे शेअर करणार आहे. त्यामुळे ज्या ज्या भक्तांना जे जे अनुभव आलेत त्या भक्तांनी मी दिलेल्या नंबरवर नक्की मला व्हॉट्सॲप करा आणि तुमचे अनुभव मला शेअर करा. तुम्ही मला कॉल करूनही ते सांगू शकता, म्हणजे आपण ते लाईव्हसुद्धा आपण बोलू शकतो. त्यामुळे तुमचे अनुभव मला नक्की शेअर करा. मी माझा नंबर स्क्रीनवर टाकत आहे, जरूर शेअर करा, म्हणजे तुमच्यासारख्या आणि इतर स्वामी भक्तांनासुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येईल, अनुभव ऐकता येईल आणि पुन्हा त्यांचे जर अनुभव असतील तर ते सुद्धा मला सांगू शकतील. श्री स्वामी समर्थ.